नमस्कार मित्रांनो, आरक्षण मिळाल्यानंतर आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार, मुंबईत जाणार, भाजीपाला आणि दूध बंद करू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलन केलं होतं। सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या। 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं, परंतु त्यानंतरही मराठा आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम आहे। आता मुंबईचे खानपान बंद करू, मुंबईत जाणारा भाजीपाला आणि दुधावर बंदी आणू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर ते आज बीडच्या नारायणगडावर आले होते। त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिलाय। सरकारने मराठा समाजाला 17 सप्टेंबर पर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केलीये, परंतु त्या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर यानंतर जरांगे आक्रमक झाले आहेत। जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकीच त्यांनी आता दिलीये। जर भाजीपाला आणि दूध बंद केलं तर मुंबईकर काय वाळू खाणार का, असेही जरांगे म्हणाले। जरांगे पाटील हे बीडच्या नारायणगडावर आले होते, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले। तिथे उपस्थित मराठा समाजाला जरांगे यांनी मार्गदर्शन केले। एवढंच नाही तर सरकारने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा देऊ असेही जरांगे पाटील म्हणाले। नारायणगडावर आपल्या दसऱ्या मेळाव्याच्या तयारीला लागा। जीआरचा कायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे। जीआरचा फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे। जर काही चुकले तर सुधारित जीआर काढावा लागेल, हे आम्ही स्पष्ट करून घेतल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिलीये। मात्र जर सरकारने जीआरची अंमलबजावणी न केली तर आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।